एकदम जबरदस्त अवकाळी पाऊस आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, तेवढं दिसत नसेल पण सध्याला जबरदस्त पाऊस आहे. चारा पिकं आपले मागचे जे सुबावळ दिसत आहे तुम्हाला, हे तिकडचे आपण काढलेले हिरीवरचे वगैरे तोडून काढलेले होते ना, ते आता जबरदस्त इथून पुढे 1 ते 1.5 महिन्यामध्ये चांगले फुटवे येणार त्याला आणि डायरेक्ट शेणात टाकण्याचे योग्य होणार. कारण कसं आहे, आता बघू शकता डायरेक्ट रानामध्ये पाणी थांबलेलं आहे, इतका मोठा अवकाळी पाऊस पडलेला आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला बघितलाच असाल. बघा अशा रानामधून पाणी निघाले चक्क. आणि सांगायचं उद्देश असं आहे की आपले पिल्लांचं जे संगोपन आहे ते व्यवस्थित करा बरं का ह्या दिवसामध्ये. कारण अवकाळी पावसामध्ये पिल्ले जर भिजली, काहीतरी झालं, धबका बसला, ऊन खाल्लेली जर पिल्लं असली आणि पावसात जर भिजली तर डायरेक्ट मग ते मरतूक होऊ शकते पिल्लांची. त्याच्यामध्ये काय वादच नाही. काही करा तुम्ही, काय इंजेक्शन द्या, काही पण करा, ठीक आहे. तर बघू शकता पूर्ण मेथीकास वाळून गेला होता. आता फुटल का नाही ते काय मला माहिती नाही, तरी कमेंटमध्ये सांगा जर कोण हे असेल तर, कोणाला माहिती असेल तर जास्त. आता बघा पूर्ण 1 किलो मेथीकास जो आपण लावलेला होता पूर्ण वाळलेला होता. आता बघू फुटला असं वाटतंय. आणि ही जे सुबाबूळ जे होती, आता ही सुबाबूळ एकदम जबरदस्त. आता याच्यामध्ये अजून एक स्थिरी वगैरे मारणार किंवा नांगरणी वगैरे करणार याची व्यवस्थित, आणि कुळवणी वगैरे करून मस्तपैकी आता ही जास्तीत जास्त 2 महिन्यामध्ये कापणी येणार याची. आता एवढं फास्ट वाढतं हे सुबाबूळ वगैरे आणि हा मेथी घास. आता ऑलरेडी दसरथ घास मागवलेला आहे, 1 ते 1.5 किलो 2 किलो अजून मेथी घास मागू. त्याच्यामुळं कसं आहे, व्यवस्थित चारा वैरणी आता करणार आपण. आणि हरभऱ्याचं गुळी आणि तुरीचं गुळी आपण स्टोअर करून ठेवलेलंच आहे, जे की पावसाळ्यासाठी. हे बघा आता मी पहिलं तुम्हाला सांगत होतो की स्टोअर करून ठेवा. 4 ते 5 व्हिडिओ माझे ह्याचेच होते की सुक्या वैरणी स्टोअर करून ठेवा. आता ज्यांनी ठेवले त्यांचं अभिनंदन आहे, काही अडचणी म्हणजे 50% अडचणी कमी होतील. आता ज्यांनी नाही ठेवले ते आता ह्या पावसाळ्यामध्ये अनुभव घ्या आणि पुढच्या पावसाळ्यामध्ये ठेवता तुम्ही. काय सांगायची पण गरज नाही तुम्हाला सुक्या वैरणीचं महत्त्व काय असतं ते. बघा पाणी वगैरे थांबलेलं आहे, जबरदस्त पावसाळा म्हणजे अवकाळी पाऊस आहे. आता अगदी म्हणजे सांगायचं म्हणजे 20 ते 25 दिवस, 20च दिवस राहिला पावसाळा. बघा पावसाचं वातावरण एकदम आभाळ वगैरे आलेलं आहे. आणि सांगायचं बघा झाड आंब्याचं वाळून गेले, ठीक आहे. अशा प्रकारे इकडं आता सुबाबूळ आपली, तिकडे मेथी घास आणि तिकडल्या बाजूला तुती आणि दसरथ घास. इतका म्हणजे 4 वैरणी आणि 4G बुलेट सोडून 4 हिरव्या वैरणी लागवड करणार आहोत आपण. त्याच्यामुळे होते काय, एकदम सुरळीत चालते. डायरेक्ट हिवाळ्यामध्ये पूर्ण आपण हिरवी वैरण वापरणार आणि उन्हाळ्यामध्ये पण हिरवी वैरण वापरणार. पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त भर हा सुक्या वैरणीवर असतो. सिंपल आहे. आता बघा इथून पुढं 2 महिन्यामध्ये इतकं पूर्ण हे तुम्हाला म्हणजे वाळेल दिसते ना, एवढं हिरवगार आणि जबरदस्त दिसेल की म्हणजे मला तर खूप जास्त आतुरता आहे पावसाळ्याची. कारण वैताग झाला एकदम, ऊन. कारण धाराशिव जिल्हा म्हणलं की उन्हाळा जबरदस्त असते एकदम टेम्परेचर. बघा पूर्ण भया बसून गेलेले होते मेथीघास. तर शक्यतो आता ही मेथीघास येणार नाही. बघू काय होते, फुटलं म्हणजे फुटवा झाला तर ठीक, नाहीतर मोडून टाकू आपण, काय ताण घ्यायचा नाही. कारण तरी पण 8 ते 9 कापण्या घेतलेल्या होत्या ह्याच्या, म्हणजे काय हळहळ करण्यासारखं काहीच नाही की मेथी घास लावला आला नाही वगैरे. भरपूर कापण्या झालेल्या होत्या मेथी घासाच्या. तरी आहे हिरवागार, काय अडचण नाही. अर्धा जरी फुटला तरी चालते. कारण कसं आहे, चारा वैरणी पाहिजे शेळीपालनामध्ये चांगल्या. कारण लेंडी खत वगैरे टाकलेलं होतं त्या मेथी घासाला. मला हेच दाखवायचं होतं व्हिडिओमधून की जबरदस्त. आता तुमच्याकडे कशी स्थिती आहे ते पण सांगा. कारण बघा काल पण अवकाळी पाऊस 2 ते 3 दिवस झाले पडतोय आणि आज तर डायरेक्ट रानातून पाणीच काढले पावसानं, तुम्हाला दिसत असेल. तर ठीक आहे. आणि आता फार्मचं काम पण चालू आहे व्यवस्थित, म्हणजे जास्तीत जास्त 10 दिवसात चालू होणार, म्हणजे फायनल रेबल स्टार फार्म 100% कंप्लीट म्हणून नक्कीच एक मोठा व्हिडिओ येणार आहे. आता बघा आपण खत व्यवस्थापन वगैरे केलेलं होतं व्यवस्थित तिथं. आता सोयाबीनचे वगैरे फाटे, इथं शेंगा होत्या ना भुईमुगाच्या, ते पाईपचं पाणी पडून तेवढे हिरवगार झाले दिसत असेल तुम्हाला. आणि महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे आता 1-1.5-2 महिन्यामध्ये 4G बुलेट नेपियर येणार आहे. कारण सध्याला फक्त पिवळ्याचं गुळी म्हणजे ज्वारीचं गुळी आणि आपलं हरभऱ्याचं गुळी तुरीचं गुळी मिक्स ह्याच्यावरती शेळीपालन चालू आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही शेळ्यांना, फक्त भरडा आणि ते 2 ते 3 सुक्या वैरणी, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. तरी पण शेळीपालन व्यवस्थित चालू आहे आपलं, कारण सवयी आहेत शेळ्यांना. आता हे जे 4G बुलेट आहे पूर्ण अर्ध्याच्या वरी पूर्ण वाळून गेले, तुम्हाला दिसत असेल 4G बुलेट. आणि आता इथं एवढंच हिरवा आहे. आता हे मस्तपैकी उंची वाढवते चांगल्याची, कारण व्यवस्थितला खत व्यवस्थापन झालेलं आहे शेळीपालनामध्ये. तर ठीक आहे. सांगायचा उद्देश असा की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. कारण बघा आता इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ते डायरेक्ट आपले मुक्त संचार गोठ्यामध्ये येतील.
कारण आता आपण बाहेर शेळ्या सोडणार कंप्लीट झाल्याच्या नंतर. कारण सध्याला उन्हाळा जास्त असल्यामुळे मी पण थोडं टाळाटाळ करतोय. कारण इतके दिवस बांधून होते शेळ्या, आणि ती तर डायरेक्ट बंदिस्त शेळी डायरेक्टच बंदिस्त करून टाकलेली आहे तिला. कारण बघू काय होते ते. आणि हे बघा पूर्ण पाणी वगैरे थांबलेलं आहे खाली व्यवस्थित. चालू आहे काम आपल्या ह्यानं. कारण की बरेच, आणि हे पूर्ण हे आपले जे उमरीचा वगैरे पाला आणला होता ना, ते पूर्ण बाहेर टाकायचं राहिलेलं आहे अजून. असं आपलं हे बघू शकता खोऱ्या वगैरे. इथं खड्डा अजिबात पडत नव्हता, त्याच्यामुळे जोड काय तो डायरेक्ट अँगलला लावणार होता आपण, जेणेकरून पिल्ले वगैरे व्यवस्थित खेळते. सांगायचा उद्देश. दरवाजा ह्या कोपऱ्यात दरवाजा लावायचा, म्हणजे अगदी 5 ते 6 दिवसामध्ये एवढा जबरदस्त फार्म, एकदम असं म्हणजे टॉप क्वालिटी, एकदम मस्त असा फार्म तयार होणार. तर ठीक आहे, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.